आजपासून फुटबॉलचा महासंग्राम अर्थात फिफा वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे। मेक्सिकोमध्ये या स्पर्धा होणार असल्या तरी त्याचा फीवर कोल्हापूरमध्ये बघायला मिळतोय। कोल्हापुरातील शिवाजी पेठ असेल, मंगळवार पेठ असेल अशा ठिकाणी या सगळ्या फिफा वर्ल्ड कपचा फीवर आपण बघतोय। कशा पद्धतीनं वेगवेगळ्या संघांच्या खेळाडूंचे फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि आपापल्या तालीम असेल किंवा आपापले फुटबॉलचे संघ असतील त्यांचा पाठिंबा या जागतिक संघांना देण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आपण आता आहोत फुटबॉलचा महासंग्राम अर्थात फिफा वर्ल्ड कपला आजपासून सुरुवात होणार आहे। मेक्सिकोमध्ये याची सुरुवात होणार असली तरी त्याचा फीवर कोल्हापूरमध्ये बघायला मिळतोय। कोल्हापूरच्या शिवाजी पेठ असेल, मंगळवार पेठ असेल अशा ठिकाणी हा सगळा फीवर आपल्याला बघायला मिळतोय। जे काही फुटबॉलचे जागतिक संघ आहेत त्यांचे पोस्टर्स आणि त्यांच्या खेळाडूंचे पोस्टर्स या ठिकाणी कोल्हापूरमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। आता आपण आहोत प्रॅक्टिस क्लब या ठिकाणी मंगळवार पेठेत आणि इथली दृश्य आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं या सगळ्या जागतिक संघांना आपला पाठिंबा देण्यासाठी हे सगळे पोस्टर्स आहेत ते त्यांच्या समर्थकांनी लावल्याचं आपल्याला बघायला मिळते। आज सायंकाळी या सगळ्या फिफा वर्ल्ड कपची सुरुवात होणार आहे आणि त्याची उत्सुकता आता कोल्हापुरातील फुटबॉल प्रेमींमध्ये देखील पाहायला मिळते। ही उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं बघायला मिळते। एका बाजूला मेस्सी, रोनाल्डो, नेमार यांचे देखील पोस्टर्स आहेत ते बघायला मिळत आहेत। खरं तर या तिघांचाही हा शेवटचा फिफा वर्ल्ड कप असणार आहे आणि त्यामुळे त्याची देखील उत्सुकता या सगळ्या फुटबॉल प्रेमींमध्ये आहे। आपल्यासोबत कोल्हापुरातील हे सगळे फुटबॉल प्रेमी आहेत, बोलूयात। काय सांगाल, आजपासून फिफा वर्ल्ड कपची सुरुवात होते, फीवर दिसतोय, गल्लीमध्ये सगळ्या पोस्टर्स लावले। सांगायचं तसं झालं तर क्रिकेट वेड्या देशात कोल्हापूर हे शहर फुटबॉल वेडे शहर हे मानलं जाते। त्याचबरोबर महाराष्ट्रातील पहिला फुटबॉल संघ म्हणजे प्रॅक्टिस फुटबॉल संघ आहे आणि 1927 साली स्थापन झालेला हा संघ 100व्या वर्षाकडील वाटचालीचा आहे। 2027ला 100व्या वर्ष म्हणजे सगळ्यात असं जुळून आल्यासारखं आहे। 2026ला वर्ल्ड कप आणि 27ला प्रॅक्टिस फुटबॉल 100व्या वर्ष पूर्ण। त्या निमित्तानं आम्ही सर्व तालीम संस्था माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येक टीमांचे बोर्ड्स, फ्लॅग्स हे लावून आम्ही एक वर्ल्ड कप साजरा करत आहे व त्याचा एन्जॉय आम्ही घेत आहे। मग सर्व असे फॅन्स फॉलोइंग जे आहेत त्यांनी प्रत्येकाने आपापल्या खर्चातून हे सगळे करून तालमीचं नाव आणि क्लबच्या नावांचे प्रत्येक ह्याच्यात ते नाव सजेस्ट करून व तसेच आम्ही इंडियाचा सिम्बॉल व प्रत्येक बोर्डवर वन नेशन वन ड्रीम हे स्लोगन आम्ही त्यात टाकून एक इंडियाचं पण एक संबोधन आम्ही केलेलं आहे की जेणेकरून एक इंडियाची टीम पण वर्ल्ड कपला क्वालिफाय व्हावी अशी प्रत्येक कोल्हापूरकरांची इच्छा आहे। खरं तर जे काही रोनाल्डो आहे, नेमार आहे, त्याचबरोबर मेस्सीचा देखील हा शेवटचा फुटबॉल वर्ल्ड कप आहे। कसं बघता तुम्ही एक फुटबॉल प्रेमी म्हणून याकडं? आणि आपण बघतो या ठिकाणी या सगळ्या समर्थकांनी आपापल्या पैशातून पोस्टर्स देखील त्यांचे लावल्याचं दिसते। खरं तर आजपासून फुटबॉल हा वर्ल्ड कप सुरू होते। सर्वप्रथम सर्वच टीमच्या खेळाडूंना प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ह्या 100व्या शतक वर्षाकडे वाटचाल करत असताना या कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम फुटबॉल प्लेयर व फुटबॉल खेळाडू व फुटबॉल प्रेक्षकांच्या वतीनं आणि खास करून प्रॅक्टिस फुटबॉल क्लबकडून शुभेच्छा देतो आहे। तसं बघायला गेलं तर हा वर्ल्ड कपमध्ये नेमार असेल, मेस्सी असेल, बऱ्यापैकी हा शेवटचाच वर्ल्ड कप आहे। आपापली कारकीर्द प्रत्येक खेळाडूंनी गाजवलेली आहे। जसं की या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असं माझ्या सहकार्याने सांगितलं की प्रॅक्टिस फुटबॉल क्लब हा 100 वर्षाकडं वाटचाल करत आहे। तर प्रॅक्टिस फुटबॉल क्लबमध्ये अनेक खेळाडू घडले गेलेले आहेत। या महाराष्ट्र राज्यामध्ये असेल किंवा विविध क्षेत्रामध्ये असतील, विविध ठिकाणी मग त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक कैलाससारखा खेळाडू असेल, रिची फर्नांडिससारखा सरांचा खेळाडू असेल। या प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचा कॅप्टनही मिरजेमध्ये होता। सांगायचा हेतू काय आहे की इथं प्रत्येकानं आपापल्या स्वखर्चातून प्रत्येक टीमच्या कटआउट्स काढून प्रत्येकाला शुभेच्छा दिलेल्या आहेत। आणि आज जर तसं विचारल्याबद्दल तुम्ही ईर्ष्या देखील दिसते, मुलांमध्ये देखील ईर्ष्या दिसते, खेळाडू म्हणजे जागतिक दर्जाच्या खेळाडूवरून ईर्ष्या दिसते पोस्टर्स। नाही, ते मात्र प्रत्येकाची आवडती टीम वेगवेगळी आहे, प्रत्येकाचा खेळाडू वेगवेगळा आहे आणि खेळामध्ये ईर्ष्या असलीच पाहिजे, तरच खेळ चालला जातो, हेही तितकंच खरं आहे। त्या पद्धतीने कटआउट्स लावलेले आहेत। पण प्रॅक्टिस फुटबॉलकडून असा संदेश दिलेला आहे की सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत प्रत्येक टीमला आणि प्रत्येकाची इच्छा असते, कुणाचा नेमार आवडता असतो, कुणाचा मेस्सी असतो, तर कुणाचा वेगळा खेळाडू असतो। अशा पद्धतीने सगळ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। पाहिलं आपण कशा पद्धतीनं कोल्हापूरचं हे फुटबॉल स्पिरिट म्हणावं लागेल एका अर्थानं। या सगळ्या फुटबॉलच्या महासंग्रामाला आज सुरुवात होणार असल्यामुळं कोल्हापुरातील मंगळवारपेठ परिसरामध्ये अशा पद्धतीनं सगळ्याच संघांचे खरं तर हे पोस्टर्स आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न या सगळ्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे। एकूणच जर आपण बघितलं तर या क्रिकेट वेड्या देशामध्ये फुटबॉल वेडं शहर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे आणि ती का आहे ते या सगळ्या घटनांवरून आपल्याला लक्षात येतं आणि त्यामुळे आता कोल्हापूरकरांना या फिफा वर्ल्ड कपची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं बघायला मिळतंय। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.